नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये। आज मी सुके सोडे बनवायला घेतलेत। बघा, ओली कोलंबी जी असते ती सुकवून अशा प्रकारे सोडे बनवले जातात। खायला खूपच टेस्टी लागतात हे सोडे। तर चला आता बनवायला घेऊया आपण। आमच्या आगरी कोळी पद्धतीप्रमाणे सोडे आम्ही कसे बनवतो ते मी दाखवणार आहे। सगळ्यात आधी हे सोडे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहेत। त्यासाठी नेहमीप्रमाणे गरम पाणी ओतायचं आहे। सुकी मच्छी स्वच्छ करण्यासाठी शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा, म्हणजे धूळ काय उडाली असेल किंवा कचरा वगैरे असेल तर तो निघून जातो। गरम पाणी या सोड्यांमध्ये ओतलंय। चमच्याने थोडंसं असं हलवून घेऊया, वर खाली करूया आणि हे असंच ठेवून द्यायचं साईडला। तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। सोड्यांचं कालवण बनवण्यासाठी इथे एका ताटामध्ये मी मोठ्या आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतलाय। कांदा कापतानाच असा लांबडा कापलेला आहे। हा बघा, अशा पद्धतीने उभा चिरून घेतलाय। त्यानंतर या सोड्यांच्या सारामध्ये टाकण्यासाठी इथे एक बटाटा अशा पद्धतीने मी फोडी करून घेतलाय। बटाटा मी सालासकट घेतलेला आहे। बघा, साल काढलेलं नाही, साल आहे। त्यानंतर एक वांगा स्वच्छ धुवून त्याच्या पण मी बटाट्यांप्रमाणेच फोडी करून घेतल्यात। वांगा, बटाटा, शेवग्याची शेंग टाकून केलेलं सुक्या मच्छीचं सार खूपच छान लागतं। आता शेवग्याची शेंग नाही आहे माझ्याकडे। चला आता आपण सोड्यांमधलं हे गरम पाणी काढून घेऊया आणि त्यानंतर त्याच्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचे हे सोडे आणि धुतलेले सोडे या सगळ्या साहित्यावरती टाकायचे आहे। वांगा बटाटावरती टाकून घ्यायचे आहेत। आता मसाले घालूया। सगळ्यात आधी आपली घरगुती हळद, त्यानंतर घरगुती आगरी मसाला, आपला आगरी कोळी घरगुती आगरी मसाला आणि हळद तयार आहे, तुम्ही ऑर्डर करून मागवू शकता। थोडंसं गरम मसाला मी टाकला, चवीपुरतं मीठ टाकलंय। चला आता फोडणी देऊन घेऊया। फोडणीसाठी एका पॅनमध्ये सगळ्यात आधी तेल गरम करून घेऊया। फोडणीसाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत। तेल गरम झाल्यानंतर कांदे टाकायचे आहेत। त्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या मी चेचून घेतल्यात, त्या पण टाकूया आणि आता कांदा आणि लसूण तेलावरती थोडं परतून घेऊया। कांदा हलकासा नरम झाला की मग आपल्याला फोडणी द्यायची आहे। थोडं परतून घेऊया। कांदा थोडा मऊ झालाय तर आता फोडणी देऊया। फोडणीचं जे साहित्य आहे आपलं, त्या मसाल्यांवरती थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला। असं पाणी टाकलं म्हणजे आपल्या मसाल्यांचा कलर छान उतरतो कालवणामध्ये। आता हे सगळं टाकूया, फोडणी देऊन घेऊया। ताटाला थोडंसं मसाला लागलेला आहे, थोडंसं पाणी टाकायचं। तेच पाणी ह्याच्यामध्ये मी टाकते, सारामध्ये मिक्स करून घ्यायचं। थोडंसं पाणी अजून टाकते आणि झाकण ठेवून एक 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची। 5 मिनिटानंतर मी झाकण काढलंय, एकदा मिक्स करून घेऊया। बटाटा शिजलाय का चेक करायचं। तर बटाटा बऱ्यापैकी शिजलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आंबट म्हणून मी इथे कच्ची कैरी टाकते। कच्च्या कैरीऐवजी कोकम किंवा चिंच टाकली तरी देखील चालेल आणि झाकण ठेवून एकदा कैरी ही शिजवून घेते। 2 मिनटं वाफ काढून घेतली। 2 मिनिटांनी बघा कैरी शिजलेली आहे। आता ह्याच्यामध्ये आम्ही अंडी टाकतो। तर हे मी अख्खं अंडच टाकते, स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्यानंतर मी टाकते। तर अख्खं अंड जर तुम्हाला असं टाकायचं नसेल तर तुम्ही फोडून पण टाकू शकता किंवा मग अंडी उकडून त्याचं कवच काढून नंतर पण टाकू शकता। अंडी टाकली आहेत। अंडी शिजण्यासाठी आता पुन्हा एकदा 5 मिनिटाची वाफ काढून घेऊया। 5 ते 7 मिनिटानंतर झाकण काढलं। कालवण आपलं सोड्यांचं छान तयार आहे। सुक्या मच्छीमध्ये अंडी घालून बघा, खूप छान लागतं। हे सुके सोडे खायला खूपच भारी लागतात, अगदी ओल्या कर्दीसारखे किंवा ओल्या कोलंबीसारखेच लागतात। तुम्हाला जर भाकरीसोबत खायचं असेल तर रस थोडं आटवायचं आणि असं सुक्कं बनवायचं। तर अशा पद्धतीने आमच्या आगरी कोळी पद्धतीने आम्ही सोड्यांचं कालवण बनवतो। वांगा, बटाटा, शेवग्याची शेंग पण इथे तुम्ही घालू शकता। खूप छान लागतं हे कालवण।
कशी वाटली आजची रेसिपी ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आमच्या आगरी कोळी पद्धतीने अशा प्रकारे सोड्यांचं कालवण तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा। चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये। तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय, टेक केअर, मस्त खा आणि स्वस्थ रहा।